ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये स्वागत। सुरुवात करूया टॉप 25 बातम्या। नांदेडमध्ये काँग्रेसचा मोठा धक्का। माजी महापौर शीला भवरे यांचा भाजपात प्रवेश। अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश सोहळा। सांगलीतील प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपने उमेदवारी डावलल्याचे संकेत मिळाल्यामुळे उषा पवार नाराज। सर्वेमध्ये आघाडीवर असतानाही डावलण्याचं पवारांचं मत। रक्तानं पत्र लिहित पवारांची फडणवीसांकडे तक्रार। खोपोलीमध्ये मंगेश काळोखे हत्या प्रकरणी शिवसैनिक आक्रमक। मंगेश काळोखे यांची हत्या राजकीय सुडापोटी केल्याचा आरोप। जिल्हाप्रमुख राजा केनी यांच्या नेतृत्वामध्ये शिवसैनिक रस्त्यावर। मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये रिक्षा चालकाची दादागिरी। अर्ध्या रस्त्यातच भाडं मागून उतरायला सांगितल्याचा महिलेचा आरोप। रिक्षा चालक आणि महिला प्रवाशाच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। बीडच्या नेकनूरमध्ये भर रस्त्यावर हाणामारी करत दहशत माजवण्याचा प्रकार। हातामध्ये लाकडी दांडके घेऊन जातानाचा व्हिडिओ आला समोर। बदलापूरमध्ये किरकोळ कारणावरून एसटी महामंडळाच्या बस चालकाला बेदम मारहाण। बस मागेपुढे घेण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची माहिती। बुलढाण्याच्या खामगाव बाजारपेठेमध्ये चांदीचे भाव 2,63,000 प्रति किलोवर। वर्षभरामध्ये चांदीच्या भावामध्ये 1,70,000ची वाढ। आजवरचा सर्वात उच्चांकी दर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती। बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा प्रोमो प्रदर्शित। दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार यंदाची थीम। अरवली पर्वतरांग प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल। उद्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। जम्मू आणि काश्मीरमध्ये 30 ते 35 पाकिस्तानी दहशतवादी लपल्याची माहिती। लष्कराच्या जवानांनी दोडा आणि किश्तवार भागामध्ये शोध मोहिमा तीव्र केली। बांगलादेशमध्ये हिंदू समाजाविरोधातील हिंसाचाराचा लंडनमध्ये निषेध। भारतीय आणि बांगलादेशी हिंदू समुदायांनी एकत्र येत बांगलादेश उच्चायोगाबाहेर केलं आंदोलन।